तर नमस्कार मित्रांनो, आज काय आपण सकाळी आंघोळ न करता रानात निघालो होतो, कारण रानात आल्या होत्या आळ्या. त्यांचा आलता फोन, आम्ही आलोय म्हणून. तर रानात आलो तर बाह्यानं पण गाडीला हेलिकॉप्टर गेअर टाकला आणि नुसती उडतच आणली होती गाडी. 3 चाकी होती पण लई पळत होती. त्या गाडी थांबवली, सोडायला चालू केलं. दादा तर काय आमचा वाटच बघत बसला होता. काय इकडे कॅरेट खाली उतरायला चालू केली. आळ्याची हॅचिंग पण एक नंबर होती. उन्हाळ्याच्या दिवसात पण हॅचिंग एक नंबर होती. तर कॅरेट आणली, रॅकवर हातरून घेतली. काय एक फिटिंग टाकून मग लगेच आळ्या वर घ्यायला चालू केल्या. दादा इकडे घेत होता. काळ्या तर किती लहान आहेत की अजून दिसत बी नाही. काय आपला शेवटचा आठवडा चालू झालता. दादा म्हणला मी वाहतो पाला. म्हणलं बघू तुझ्या हिशोबाने. तर आपली काय चौथा मोल्ट उठून 4थ्या दिवसाची आळी. कसं आहे सगळीकडे सारखंच, कुठं दाट बी नाही पातळ बी नाही. पाला तर काय सगळा खाऊन टाकलेला होता, नुसतं पांढरं शिपटच केलं. तर मी इकडे टाकायला चालू केलं तर अचानक लक्षात आलं, अरे म्हणलं व्हिडिओ काढायचा आहे की आपल्याला. खालचं 3 रॅक झालं तर टाकून, थोडं राहिलं होतं. कसं आहे एक साईडनं चालू केलं नुसतं. हांचं आपण म्हणल्याने काम होतं. काय 6 दिवस झाल्यावर आपली सॅम्पलवर आळी आलेली. ही काय खात नाही, डायरेक्ट चंद्रिकेची वाट बघत बसली. आपण टाकलं चंद्रिका, आळ्या बी यायला वर चालू झालं. त्या सगळीकडे चंद्रिका ती टाकून आता कसं जरा निवांत वाटतंय चंद्रिका पडल्या म्हणजे. तर आता चंद्रिका टाकल्या नाही तोवरच आळ्या लगेच वर यायला लागल्या होत्या. मग काय डायरेक्ट तिसऱ्या दिवशी व्हिडिओ काढला तर काय सगळ्या चंद्रिका अशा गच्च भरलेल्या होत्या मालानी. एक बी आळी नव्हती अशी राहिलेली. सगळ्या आळ्यांनी कोश बनविलं होतं, एकदम साईज बीज एकदम ओके होती. एकदम काय क्वालिटीमध्ये माल तयार झालता. त्या सगळीकडे सारखंच आहे. आपण लावल्या बाया आणि लागलो कोश याचा. बायांचं तर काय गप्पा मारीत मारीत आपलं निवांत मध्ये चाललं होतं. माल पण काय भरपूर पडलेला होता, फक्त 6 रॅकचाच माल आहे एवढा. एकदम क्वालिटी असा माल तयार झालता.
तर नेक्स्ट ब्लॉग पण येईन लवकरच.